चला तर विद्यार्थी मित्रांनो, नवोदयमधील महत्त्वाचा विभाग म्हणजेच भाषा उतारे. भाषा उतारा कशा प्रकारे सोडवावा हे आपण आज पाहणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही एक वही आणि एक पेन सोबत ठेवावा, जेणेकरून मी काही उताऱ्यातील शब्दांचे अर्थ सांगेन, ते अर्थ त्याचे समानार्थी शब्द तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. तर उतारा सोडविण्यापूर्वी आपण उतार्यातील प्रश्नांचे वाचन करूया. पहिला प्रश्न आहे, लाल बहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान होते. तर ते भारताचे कितवे पंतप्रधान होते हे आपल्याला इथे शोधायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक अडथळ्या रिकामी जागा सामना करावा लागला. तर कशाशी सामना करावा लागला हे आपल्याला शोधायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, ते रिकामी जागा नेता झाले हे शोधायचं आहे. चौथा प्रश्न आहे, बनले या क्रियापदाचा रिकामी जागा काढ आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, पूर्ण करणे च्या समानार्थी रिकामी जागा आहे. पूर्ण करणे म्हणजे काय हे आपल्याला ओळखायचे आहे. चला तर आपण उतार्याचे समजपूर्वक वाचन करूया. लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते. तर किती पंतप्रधान होते? दुसरे पंतप्रधान. महत्त्वाच्या शब्दाला अधोरेखित करत चालायचं. भारतातील सर्वोत्तम राजकारण्यांमध्ये त्यांची गणना होते. सर्वोत्तम, सर्वोत्तमचा अर्थ तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये. सर्वोत्तम म्हणजे सर्वात चांगले. राजकारण्यांमध्ये त्यांची गणना होती. गणना म्हणजे काय तर बेटा, गणना म्हणजे मोजणी. तर विद्यार्थ्यांनो, गणना म्हणजे मोजणी हा सुद्धा शब्द लिहून घ्या. पण त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी आयुष्यात अनेक संकटांशी संघर्ष केला. इथे आहे संघर्ष, महत्त्वाचा शब्द अधोरेखित करायचा आहे. संघर्ष केला. आणि कशाची? अनेक संकटांशी. तर संघर्ष म्हणजे तुम्ही लिहा, धडपड, प्रयत्न केला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोणतीही नोकरी केली नाही. त्यांना स्वतंत्र चळवळीत सामील व्हायचे होते. स्वतंत्र चळवळीत. आता चळवळ म्हणजे काय? तर चळवळ म्हणजे आंदोलन. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे आंदोलन होते त्यामध्ये त्यांना सहभागी व्हायचे होते. लवकरच ते लोकनेता बनले. लोकनेता म्हणजे सर्व लोकांचे नेता, सर्वांच्या आवडीचे नेता. 1964 मध्ये ते भारताचे पंतप्रधान झाले. खूप मेहनती होते आणि दिवसातून किमान 18 तास काम करत असत. 18 तास काम करायचे. आणि किमान या शब्दाचा समानार्थी शब्दसुद्धा लिहून घ्या. किमान म्हणजे कमीत कमी. चला तर आता आपण उतारा सोडूया. पहिला प्रश्न, लाल बहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान होते. दुसरे, पहिले, तिसरे, चौथे. तर आपण पहिल्या ओळीतच पाहिलं होतं. तर ते भारताचे दुसरे पंतप्रधान होते. तर पहा, दुसरा प्रश्न पाहूया. त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक अडथळ्या रिकामी जागा सामना करावा लागला. तर पहिला ऑप्शन आहे अडथळ्यांसाठी, अडथळ्यांविरुद्ध, अडथळ्यांमध्ये का अडथळ्याला. तर आपण पाहिलं होतं त्यांना खूप साऱ्या गोष्टींशी, म्हणजेच आपण पाहिलं वर पाहूया आपण, त्यांना संकटांशी. इथे वर पाहिलं होतं आपण, काय पाहिलं होतं? खूप अनेक संकटांशी. अनेक संकटे म्हणजे अनेक अडथळे. या अडथळ्यांशी त्यांना सामना करावा लागला. मग त्यासाठी आता याचं उत्तर येऊ शकते आपलं. तर याचं उत्तर आहे अडथळ्यांविरुद्ध. तिसरा प्रश्न बघूया. ते रिकामी जागा नेता झाले. ते एखाद्या व्यक्तीचे, काही व्यक्तींचे, गर्दीचे का लोकांचे? तर ते लोकनेता म्हणजे लोकांचे नेता झाले. तर ते
लोकांचे नेता झाले. तर चला चौथा प्रश्न बघूया. बनले या क्रियापदाचा रिकामी जागा काळ आहे. बनले, बनले म्हणजे वर्तमान नाही होऊ शकत, म्हणजे होऊन गेलेला काळ आहे तो, म्हणजेच बनले म्हणजेच होऊ शकतो भूतकाळ. तर ऑप्शन नंबर बी. आणि शेवटचा प्रश्न आहे, पूर्ण करणे. पूर्ण करणेच्या समानार्थी रिकामी जागा आहे. पूर्ण करणे म्हणजे प्रारंभ करणे तर नाही. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे, समानार्थी शब्दात लिहून घ्यायचं आहे. पूर्ण करणे म्हणजे सुरू करणे तर नाही. पूर्ण करणे म्हणजे समाप्त करणे. आणि पूर्ण करणे चौथा ऑप्शन आहे. पूर्ण करणे म्हणजे उघडणे. तर इथं जर पाहिलं आपण, ए ऑप्शन, बी ऑप्शन आणि सी ऑप्शन हे प्रारंभ करणे किंवा एखाद्या गोष्टीला सुरुवात करणे याचा समानार्थी शब्द आहे. पण पूर्ण करणे म्हणजे संपणे, एखादी गोष्ट संपणे, त्याचं आपण समानार्थी म्हणू शकतो की समाप्त करणे. या प्रकारे आपल्याला उतारा सोडवायचा आहे. तर आपण उतारा क्रमांक 2 पाहू. सराव उतारा क्रमांक 2. सर्वांनी पेन सोबत ठेवायचंच आहे. चला उतारा क्रमांक 2 पाहताना सर्वप्रथम आपण प्रश्नांचे वाचन करूया. प्रश्न आहे, बाह्य स्वरूप अनेकदा. पुढचा प्रश्न आहे, एका दृष्टिक्षेपात काय जाणून घेणे कठीण आहे. तिसरा प्रश्न, आपल्यांपैकी बहुतेक जण एखाद्या व्यक्तीच्या रिकामी जागाने प्रभावित होतो. चौथा प्रश्न, आकर्षकसाठी रिकामी जागा समानार्थी शब्द नाही म्हटलं. आणि शेवटचा प्रश्न आहे, वास्तविक शब्द रिकामी जागा आहे. वास्तविक शब्द रिकामी जागा आहे. चला तर उतार्याचे आकलनपूर्वक वाचन करूया आणि उतारा सोडूया. उतारा सोडविताना मी जेव्हा तुम्हाला उतारा समजावून सांगेल तेव्हा तुम्ही समानार्थी शब्द लिहून घ्यायचे आहे सांगितलेले. आपण एखाद्या व्यक्तीला केवळ त्याच्या बाह्य स्वरूपावरून ओळखू शकत नाही. इथे बाह्य, बाह्य म्हणजे बाहेरचं, म्हणजे दिसणारे. एखादा व्यक्ती कसा दिसतो यावरून आपण हे ओळखू शकत नाही की तो व्यक्ती कसा आहे, चांगला आहे की वाईट आहे. बाह्य देखावे अनेकदा फसवणूक करणारे असतात. बाह्य देखावे म्हणजे एखादा दिखाऊ करणारा व्यक्ती असला तर तो फसवणूक सुद्धा करू शकतो. एखाद्या व्यक्तीला एकदा पाहिले की त्याचे गुण किंवा वैशिष्ट्ये जाणून घेणे कठीण होते. एखाद्या व्यक्तीला जर आपण एखाद्या वेळेस भेटलो तर तो व्यक्ती कसा आहे, त्याचे गुण कसे आहे, त्याचं वैशिष्ट्य काय, तर आपण हे एका भेटीत ओळखू शकत नाही. कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीच्या बाह्य रूपामुळे त्याच्याकडे आकर्षित होतो. आपण एखाद्या व्यक्तीच्या बाह्य रूपामुळे म्हणजे बाहेरच्या रूपामुळे आपण त्या व्यक्तीकडे आकर्षित होतो. तर आकर्षित म्हणजे लिहून घ्या, मोहित होतो किंवा आपल्याला त्याची भुरळ पडते. आपण आपल्या मनात एक हे करून घेतो की हा व्यक्तीच चांगला, परंतु तसं नसते. पण नंतर कळते की आपण त्याचा गैरसमज करून घेतला आहे. गैरसमज, इथे गैरसमज म्हणजे लिहून घ्यायचा समानार्थी शब्द. गैरसमज म्हणजे चुकीचा समज. अनेक गोष्टी बाहेरून आकर्षक दिसतात, पण अनेकदा गोष्टी दिसतात तशा नसतात. आपण एक म्हण आहे, जसं दिसते तसं नसते. त्याप्रमाणेच एखादी गोष्ट, एखादा व्यक्ती जर आपल्याशी गोडगोड बोलत असेल तर तो व्यक्ती चांगला आहेच असं आपण एका भेटीत ठरवू शकत नाही. आपण एखाद्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे खरे स्वरूप जाणून घेतले पाहिजे. एखाद्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे खरे स्वरूप आपण जाणून घेतले पाहिजे. चला तर आता उतारा सोडूया, उतार्यातील प्रश्न सोडवूया. तर उतार्यातील पहिला प्रश्न म्हणजे 6व्या नंबरचा प्रश्न आपण पाहूया. 6व्या नंबरचा प्रश्न तर पहा, बाह्य स्वरूप अनेकदा रिकामी जागा.
फसवणूक करते, सक्षम असतात, स्पष्ट असतात, खरे असतात. तर आपण पाहिलं होतं बाहेरून जे दिसते ते नसते, त्यामुळे बाह्य स्वरूप अनेकदा फसवणूक करते. ऑप्शन नंबर ए. 7वा प्रश्न, एका दृष्टिक्षेपात काय जाणून घेणे कठीण आहे? एखाद्या व्यक्तीला भेटलं आणि भेटल्याबरोबरच काय जाणून घेणे कठीण आहे? एखाद्याचे नाव जाणून घेऊ शकतो आपण. एखाद्याचा पत्तासुद्धा आपण जाणून घेऊ शकतो. पुढं पहा, तिसरं ऑप्शन आहे एखाद्याचे गुण आणि एखाद्याच्या आकांक्षा. तर एखाद्याच्या आकांक्षा म्हणजे इच्छा, समानार्थी शब्द लिहू शकता तुम्ही. आकांक्षा म्हणजे इच्छा. तर एखाद्या वेळेस भेटलो तर आपण त्याची इच्छा पण सांगू शकते तो व्यक्ती आपल्याला. पण तो व्यक्ती कसा आहे, त्याचे गुण कसे आहे हे आपण जाणू शकत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर सी. 8व्या नंबरचा प्रश्न, आपल्यापैकी बहुतेक म्हणजे जास्तीत जास्त, बरेच जण, समानार्थी शब्द लिहू शकता. एखाद्या व्यक्तीच्या रिकामी जागाने प्रभावित होतो म्हणजे आकर्षित होतो. कशाने आपण आकर्षित होतो एखाद्या व्यक्तीला पाहिल्यावर? आंतरिक दृष्टी, आकर्षक व्यक्तिमत्व, बाह्य देखाव्याने आकर्षित का मानसिक शक्ती? तर बहुतेक जण कसे होतात बेटा? उत्तरात पाहिलं आपल्याला सांगितलं आहे, आपण बरेच जण बाह्य देखाव्याने आकर्षित होतो. 9व्या नंबरचा प्रश्न आहे, आकर्षकसाठी समानार्थी शब्द नाही. इथे नाही हा शब्द महत्त्वाचा आहे. आपण इथे सोडवताना हीच चूक करतो. आकर्षक म्हणजे पहिलं ऑप्शन सुंदर वाटते, आपण तेच उत्तर करतो. पण याचं खरं उत्तर आहे सुंदर नाही. दर्शनीय म्हणजे दिसणारं नाही. आपल्याला समानार्थी शब्द नाही म्हणजे विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. प्रियसुद्धा नाही. आकर्षकच्या उलट असू शकते मग कुरूप. तर व्हेरी गुड, 100% उत्तर आहे कुरूप. आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला येते का पहा बरं. वास्तविकचा समानार्थी शब्द लिहून घ्या. वास्तविक म्हणजे खरे, सत्य. वास्तविक म्हणजे खरे, सत्य. रिकामी जागा आहे. मग वास्तविक म्हणजे क्रियाविशेषण आहे का? तर नाही, मुळीच नाही. कारण क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते का? एखाद्या क्रियेबद्दल माहिती सांगते का? तर नाही. वास्तविक हा शब्द, वास्तविक म्हणजे खरा, सत्य. तर वास्तविक हा शब्द क्रियापद आहे का? क्रिया घडली का कोणती? तर नाही. वास्तविक हा शब्द विशेषण आहे का? तर असू शकतो. वास्तविक हा शब्द नाम आहे का? तर नाम पण नाही, मुळीच नाही. तर मग उरलं काय? तर वास्तविक हा शब्द विशेषण आहे. म्हणजे उतारा सोडविताना सुद्धा तुम्ही गाडणी पद्धतीचा उपयोग करू शकता. आणि अशा प्रकारे उतारा सोडवल्यास आपल्याला उतार्यात पैकीच्या पैकी गुण नक्की मिळेल.